एका जनरेशनसाठी रिस्पेक्ट म्हणजे उभं राहणं, तर दुसऱ्या जनरेशनसाठी रिस्पेक्ट म्हणजे स्टोरीवर टॅग करणं. पण यात फरक काय आहे? चला सांग. सगळ्यात आधी ग्रेटेस्ट जनरेशन 1901 ते 1927, दोन वर्ल्ड वॉर आणि ग्रेट डिप्रेशन पाहिलेली जनरेशन. म्हणून आजोबा प्लास्टिकच्या पिशव्या का साठवतात याचं उत्तर इथेच आहे. मग सायलेंट जनरेशन 1928 ते 45, नाव पडलं 1951च्या टाइम मॅगझिन आर्टिकल वरून. कारण यांना शिकवलं गेलं सीन बट नॉट हिअर्ड. फॅमिली ग्रुपवर सगळ्यात कमी बोलणारे आणि सगळ्यात जास्त बचत करणारे हेच लोक. आणि मग आले बेबी बूमर्स. वॉर नंतर बर्थ रेट इतकं वाढलं की नाव पडलं बेबी बूम. वॉर किती स्ट्रॉंग, पण नवीन टेक्नॉलॉजी बघितलं की डोकं करतं. म्हणूनच बेबी बूमर्स हा मीम खास यांच्यासाठी जन्माला आला. नंतर जनरेशन एक्स 1965 ते 80, यांना म्हणतात फॉरगॉटन मिडल चाइल्ड. कारण बूमर्स आणि मिलेनियल्सच्या भांडणात यांच्याकडे कोणाचं लक्षच नसतं. गळ्यात घराची किल्ली अडकवून शाळेतून एकटेच येणारे, म्हणून नाव पडलं लॅचकी किड्स. मग येतात आपले आवडते मिलेनियल्स 1981 ते 96. इंटरनेट लहानपणी नव्हता, मोठेपणी आला, म्हणून डिजिटल इमायग्रंट्स. ॲव्होकाडो टोस्ट, साइड हसल, पार्टिसिपेशन ट्रॉफी हे लेबल्स यांना चिटकवलेत. पण खरं सांगायचं तर रिसेशन मध्ये मोठी झालेली, सगळ्यात जास्त फायनान्शियली स्ट्रगल केलेली ही जनरेशन. आता तुमची जनरेशन जेनझी 1997 ते 2012. इंटरनेट, स्मार्टफोन, सोशल मीडिया घेऊनच जन्माला आलेली पहिली जनरेशन. अटेन्शन स्पॅन इतका कमी की 15 सेकंदाची रील सुद्धा स्किप होते. पण मेंटल हेल्थवर उघडपणे बोलणारी, हसल कल्चरला टोमणे मारणारी ही जनरेशन. मग जेन अल्फा 2013 ते 24, जन्मल्यापासूनच हातात आयपॅड, म्हणून टोपण नाव पडलं आयपॅड किड्स किंवा जनरेशन ग्लास. जगभरात जवळपास 2 अब्ज लोक या जनरेशनचे आहेत. टिकटॉक वर यांना हनी बेजेस पण बोलतात, कारण कशालाच घाबरत नाहीत. आणि मग शेवटी 2025 पासून सुरू झाली जनरेशन बीटा. यांचं वैशिष्ट्य काय? तर आयुष्याच्या सुरुवातीपासूनच एआय सोबत वाढणार आहेत. सध्या ही सगळी बाळ आहेत, पण एआय सोबत वाढणारी ही पहिली जनरेशन असणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्या इयर्सच्या बाउंड्रीज अधिकृत नाहीये. कुठलीच गव्हर्नमेंट किंवा सायंटिफिक बॉडी हे ठरवत नाही. हे फक्त रिसर्चर्सने ठरवलेले एक रफ एस्टिमेट्स आहे. आणि म्हणूनच सोर्सेस नुसार 1-2 वर्षांचा फरक दिसू शकतो.